युती असली तरी जिथे आमचे उमेदवार विजयी झाले आहेत त्या जागा आम्हीच लढवणार, गिरीश महाजन। ज्या ठिकाणी भाजपचे उमेदवार यापूर्वी निवडून आलेले आहेत त्या जागांवर शिवसेना भाजपा युती जरी असली तरी भाजपाचेच उमेदवार निवडणूक लढवतील असे ठाम मत जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केले आहे। जळगाव जिल्ह्यातील जामनेर विधानसभा क्षेत्रातील 50 प्रमुखांच्या मेळाव्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते। शिवसेना भाजपा युती झाली असून जागांच्या वाटपावर मात्र अद्याप शिक्कामोर्तब झालेली नाही। त्या पार्श्वभूमीवर गिरीश महाजन यांच्या या वक्तव्याला महत्त्व आलेले असून पुढील विधानसभा निवडणुकांमध्ये देखील याच पद्धतीने निकष लावले गेल्यास चित्र काही वेगळं असू शकते असे मत समोर येत आहे। पहा नेमके काय म्हणाले गिरीश महाजन। निश्चित एक गोष्ट निश्चित आहे की दोन्ही जागा भारतीय जनता पक्ष या ठिकाणी या जिल्ह्यामध्ये लढणार आहे। गेल्या 25-30 वर्षापासून आम्ही ज्या ठिकाणी जागा लढतो आहोत, आम्ही जिंकतो आहोत आणि यामुळे हे आता निश्चित झालेलं आहे की दोन्ही जागा भारतीय जनता पक्ष जळगाव जिल्ह्यामध्ये लढवणार आहे आणि अतिशय मोठ्या बहुमताने या दोन्ही जागा आम्ही निवडणूक जिंकणार आहोत। भाजप सेना आम्ही एक दिलाने एक मनाने या ठिकाणी नेहमीच या ठिकाणी काम करत आलेलो आहोत आणि याही वेळेला वाटतं खूप मोठ्या मताधिक्याने आमचे दोन्ही उमेदवार या ठिकाणी विजय होतील। असं नाही आहे की इथे स्थानिक जळगाव जिल्ह्यामध्ये कोणी जाहीर करून टाकलं, प्रदेशावर जाहीर करून टाकलं। या ठिकाणी आमचे केंद्रीय निवड तोपर्यंत या ठिकाणी उमेदवारी जाहीर होऊ शकत नाही आणि म्हणून खालून नावं जातील, कोणाचे काय सर्वे करतायत, आम्ही सगळी चाचपणी करतोय, परंतु नावं जी आहेत केंद्रीय जी चयन समिती आमची आहे, निवड समिती जी आहे ती ज्या ठिकाणी जाहीर करतील आणि ते जोपर्यंत होत नाही तोपर्यंत इथे कुठल्या उमेदवार ठरत नाही। मला वाटतं आता निवडणुका जाहीर झालेल्या आहेत, तारखा जाहीर झालेल्या आहेत, या येत्या 4-5 दिवसामध्ये सगळी एक आठवडाभरामध्ये सगळी प्रक्रिया पूर्ण होईल। याबाबत आपल्याला काय वाटते व्यक्त व्हा खालील कमेंट बॉक्समध्ये। बातमी आवडली असल्यास लाईक आणि शेअर जरूर करा। आमच्या अशाच महत्त्वाच्या बातम्या पाहत राहण्यासाठी खाली लाल रंगात दिसत असलेले सबस्क्राईब बटन दाबून आमचे YouTube चॅनल सबस्क्राईब करा। नोटिफिकेशन मिळण्यासाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका।